तो फ्रेंड्स नमस्कार. वेलकम बॅक टू अवर ग्रेड अप फोनिक्स सिरीज. आज आपल्या सिरीजचा डे 4 आहे. पण सगळ्यांना आधी आय एम रिअली सॉरी, मागचे 2 दिवस मी व्हिडिओ पोस्ट करू शकले नाही. थँक्यू सो मच फॉर युअर पेशन्स अँड सपोर्ट. पण आता आपण अजिबात वेळ वाया घालवणार नाही आहोत. आपण आपल्या सिरीजची अशीच पुढे सिरीज आपण अशीच पुढे ठेवणार आहे चालू. ठीक आहे, चला मग आता आपण मागच्या 3 दिवसात आपण फोनिक्सचे ग्रुप 1 अँड ग्रुप 2चे साऊंड्स खूप छान पद्धतीने शिकलो आहे. जर तुम्ही जसे मी म्हटले आपण 3 दिवसात ग्रुप 1 अँड ग्रुप 2चे फोनिक्सचे साऊंड शिकलो आहे. आज आपण शिकणार आहोत ग्रुप 3. जर तुम्ही हे मागील 2 व्हिडिओ बघितले नसेल तर जाऊन पक्क बघा. ठीक आहे, कारण हे 2 ग्रुप्सचे साऊंड तुम्ही शिकल्याशिवाय ग्रुप 3चे साऊंड्स तुम्हाला कळणार नाही आणि शिकण्यात अर्थ पण नाही आहे, है ना. मग आज ग्रुप 3मध्ये आपण कोणत्या लेटर्सचे साऊंड शिकणार आहे? लेटर ओ, लेटर सी अँड के, लेटर जी, लेटर आर, लेटर बी. ओके, चला तर मग वेळ न वाया घालवता स्टार्ट करूया. तर आजचा फर्स्ट लेटर आहे ओ. द साऊंड ऑफ लेटर ओ इज अ. जसे मी सांगितलं आहे की ज्या वेळेला आपण वोवल्सचे साऊंड घेतो त्यावेळेला आपलं स्टमक आतमध्ये जायला पाहिजे प्रोनाऊन्सिएशनच्या वेळेला. तर ओ हा वोवल आहे. ठीक आहे, तर ओ लेटरच्या प्रोनाऊन्सिएशनच्या वेळेला, साऊंडच्या प्रोनाऊन्सिएशनच्या वेळेला आपलं स्टमक आतमध्ये जायला पाहिजे. कसं प्रोनाऊन्स करायचं मग साऊंड ऑफ ओ? अ से अ. लाईट्स ऑन ऑफ करताना आपण कसं स्विच दाबताना ॲक्शन करतो तशी ॲक्शन करायची. ॲक्शन तशी करायची आणि साऊंड शॉर्ट घ्यायचा. गेट इट? आलं तुमच्या लक्षात ओचा साऊंड कसा घ्यायचा? चल तर मग आपण बघूया पोयम. लेट्स सिंग अलॉंग. Olive, ox and ostrich, they all stars, they all stare. Sorry. They all stare. Octopus. Octopus. It's there. ठीक आहे, once again तुम्ही आता माझ्या मागे म्हणायचं. Let's sing along. Olive, ox and ostrich, they all stare. Octopus. Octopus. It's there. Get it? आपला नेक्स्ट साऊंड आहे, लेटर आहे सी अँड के. ओके, तुम्ही म्हणाल 2 लेटर सोबत कसे? कारण सीचा पण साऊंड हा क आहे अँड केचा पण साऊंड हा क आहे. बट याला एक रूल असतो. ठीक आहे, की सीचा साऊंड क केव्हा प्रोनाऊन्स करायचा आणि केचा साऊंड क प्रोनाऊन्स केव्हा करायचा, हा जो रूल आहे याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार. ठीक आहे, ते समोर बघूया. तुम्ही माझी सिरीज अशीच बघत राहा, तुम्हाला कळेल की कशासाठी कोणते रूल्स यूज होत असतात. ठीक आहे, हां चला तर मग आपण लेट्स सिंग अलॉंग. Caterpillar curling, kites are flying, ducks are swimming, k. Click the picture, click the picture, click the picture, k. है ना, या पोयममध्ये बघा सीला पण आपण क प्रोनाऊन्स केला आहे, क्लिक, है ना, अँड केला पण क प्रोनाऊन्स केला आहे. ठीक आहे, याचा जो रूलचा व्हिडिओ आहे तो मी लवकरात लवकर टाकेल. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा, तर तुम्हाला हा व्हिडिओ मिस होणार नाही. आपला न्यू साऊंड आहे, न्यू लेटर आहे लेटर जी. ओके, द साऊंड ऑफ लेटर जी इज ग. ग्रेप्स. ग्रेप्स. जसं पाणी सिंकमधून खाली जातं ना तसा आवाज करायचा ग्रेप्स. गेट इट?
Let's sing along. Gabbling Goas, gabbling Goas, g, g, g. Goats and Gulliver feeling great. G, g, g. Our next letter is, our next friend is R. Get it? R. The sound of R is R. R. R nahi. R. Let's sing along. Raindrops, roses, and rabbits with ribbons. Raindrop, roses, and rabbits with ribbons. I see a rainbow with a zooming rocket within. Get it? चला तर मग आजचा शेवटचा साऊंड आहे ब ब ब पॅच. ब ब पॅच. बॅटने बॉल मारताना तसा आवाज येतो ब ब पॅच. ब ब पॅच. लेट्स सिंग अलॉंग. बेबी बॅबी बॉबी वॉन्ट्स अ बाथ. बेबी बॉबी वॉन्ट्स अ बाथ. Nanny likes to bath him. Bubble bursting, baby giggling, baby calling, b b b, baby calling, b b b. बघा आता हे साऊंड्स एकत्र करून शब्द कसे वाचायचे ते आपण पाहूया. ठीक आहे. नक्कीच मुलं खूप एन्जॉय करतील याच्यात, कारण त्यांनी साऊंड तर शिकले आहे ना. तर साऊंडचा यूज कसा करायचा आणि त्या साऊंडचा यूज करून कसं रीड करायचं बघा. अ न ऑन. प अ छ पॉट. ट अ प टॉप. न अ च नॉट. प अ प पॉप. स्प अ ट स्पॉट. हे ब्लेंडिंग वर्ड्स आहे. ठीक आहे. हे पण मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ दिली याचे. ल अ ट लॉट. प अ ड पॉड. ड अ ट डॉट. न अ ड नॉट. प ऑन्ट पॉन्ड. ऑफ. बघा हे जे ब्लेंडिंग वर्ड्स आहे याचे पण आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. ही सिरीज चांगलीच मोठी होईल, पण एक व्हिडिओ मोठा नाही आहे. जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा एक एक व्हिडिओ बघायचा आणि आपली सिरीज अशीच फॉलो करायची. ठीक आहे. तुम्हाला जर रीडिंग शिकायची असेल बेसिकपासनं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा. आता नेक्स्ट व्हिडिओ हा मंडेला येईल. ठीक आहे. आता बघा पालकांनो, आज आपण ग्रुप 3ची प्रॅक्टिस केली आहे. आता तुम्ही घरी ग्रुप 3चे साऊंड शिकला तर तुम्ही घरी पक्क प्रॅक्टिस करून घ्या मुलांकडून. आणि 2 दिवस व्हिडिओ न आल्यामुळे आय होप तुम्ही नाराज झाले नसाल. आता मंडेला एक नेक्स्ट व्हिडिओ आपण बघूया ग्रुप 4चा. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट डे 5च्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. हॅपी लर्निंग.